नाशिक त्र्यंबक नाका सिग्नलवर बस आणि 4 चाकीमध्ये अपघात। नाशिक त्र्यंबक नाका येथे दिनांक 6 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास महामंडळाची बस क्रमांक MH 07C 9331 आणि 4 चाकी वाहन क्रमांक MH 15HC 6763 या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला। नाशिकवरून मालेगाव धुळे जाणाऱ्या बसला समोर 4 चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला। सिग्नलवर झालेल्या अपघातामुळे काही काळ त्र्यंबक नाका सिग्नल येथे वाहतूक कोंडी झाली होती। बसमध्ये 25 ते 30 प्रवासी बसलेले होते। मुंबई नाका पोलीस ठाण्याला तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून अपघातामुळे त्र्यंबक नाका सिग्नल येथे झालेली वाहतूक कोंडी दूर करत दोन्ही वाहने मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे आणली आहे। 4 चाकी वाहन चालक हा मद्यप्राशन करून गाडी चालवत होता असे बस चालकाचे म्हणणे आहे। सुदैवाने अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मुंबई नाका पोलीस पुढील तपास करीत आहेत। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक पंचाल।